उमेदवारी जाहीर करणं असो किंवा त्यानंतरचा सुद्धा प्रचाराचा काळ नाशिक खूप चर्चेत राहिला आणि नाशिक पाठोपाठ जो महाराष्ट्रातला लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग। या मतदारसंघात सर्वात लक्षवेधी लढत होती। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्या लढतीकडे देशाचंच लक्ष आहे। जिल्ह्यात 63% मतदान झाल्यामुळे वाढलेलं मतदान रत्नागिरी सिंधुदुर्गचं वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याबाबत राजकीय विश्लेषक अंदाज वर्तवतात। भाजपनं थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मैदानात उतरवल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही थेट राष्ट्रीय पातळीवर गेली। तर शिवसेना ठाकरे गटानं सुद्धा 2 वेळेला खासदार राहिलेले विनायक राऊत यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवलं होतं। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना लढत असलेला मतदारसंघ भाजपनं त्यांच्या वाट्याला घेतला, त्यामुळे नारायण राणे यांच्यासाठी लढत प्रतिष्ठेची झाली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत। रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत आहेत, त्यामुळे नारायण राणे यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे। सावंतवाडीत शिवसेनेचे दीपक केसरकर आमदार असल्यानं इथूनही नारायण राणे यांना आघाडी मिळू शकते। कणकवलीत भाजपचे नितेश राणे आमदार आहेत, त्यामुळे या मतदारसंघात नारायण राणे यांना मोठी आघाडी मिळणार अशी चर्चा आहे। चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम आमदार असल्यानं हा मतदारसंघ राणेंची काहीशी पाठराखण करू शकतो। कुडाळ मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक आमदार आहेत, त्यामुळे विनायक राऊत यांना इथून निश्चित आघाडी मिळू शकते। तर राजापुरात शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी आमदार असल्यानं विनायक राऊत इथून सुद्धा लीड घेऊ शकतात। उदय सामंत राज्याचे मंत्री आहेत, राज्यातले 3 नंबरचे नेते आहेत। ह्या मतदारसंघात किंवा ह्या पालकमंत्री आहेत, ह्या 3 मतदारसंघात त्यांचा प्रभाव चांगल्या प्रकारे आहे। पण राज्यातलं एकंदरीत वातावरण बघता आणि विशिष्ट प्रकारचं झालेलं मतदान पाहता ते आपला रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघात ते काही प्रमाणात भूत राखतील, पण इतर 2 मतदारसंघात असं वाटतं की तिथे विनायक राऊतच काही प्रमाणात मताधिक्य घेतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतं 1.5 लाखांच्या घरात आहेत। ही मतं विनायक राऊत यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे। जातीनिहाय जर मतदान म्हटलं म्हणजे धर्मानुसार म्हटलं तर मुस्लिम समाज हा पूर्णतः भाजपला देणार नाही असं बोललं जातं। मुस्लिम समाजाची नाही म्हटलं तरी 1.5 लाखाच्या आसपास मतं आहेत। अधिक बौद्ध समाज म्हणजे हा जरी सगळा आकडा पकडला तरी 1.5 लाखाचा बोनस कदाचित विनायक राऊतांना मिळू शकतो असं बोललं जातं आहे। अर्थात वस्तुस्थिती आपल्याला 4 तारखेला नेमकी काय ती स्पष्ट होईल। जर सिंधुदुर्गातून जर मोठ्या प्रमाणावर राणेंना मतदान झालं तर हा जो फरक आहे तो कमी होण्यास मदत होईल असं वाटतं। रत्नागिरीतून विनायक राऊत आणि सिंधुदुर्गातून नारायण राणे यांना मोठी आघाडी मिळण्याचं भाकीत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे। आता राजकीय विश्लेषकांचं हे भाकीत प्रत्यक्षात उतरेल का हे 4 जूनलाच स्पष्ट होईल।